रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार दत्तात्रय भागवत, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी. आज विठरायाच्या वाडीमध्ये डाळिंब प्लॉट मध्ये आहोत. ह्यांचा स्वतःचा घरचा प्लॉट आहे. खाली माती नसून चांगली भर देऊन काळं पाणी वापरून चांगलं सोनं पिकवलेलं आहे. कसं पद्धतीने काय केलंय ते आपण जाणून घेऊ, शेतकऱ्याची ओळख करून घेऊ. नमस्कार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव विष्णू गुंडामाळी, राहणार विठरायवाडी, तालुका कवठेमंकाळ. मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी. मी आता 4 वर्ष झाले या डाळिंबीच्या प्लॉटला आपण रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरलेले आहेत. त्यांचा रिझल्ट मला चांगला वाटल्यामुळे मी नाही दुसऱ्यांना सर मी प्रोडक्ट त्यांचे देत होतो पहिलं. मग नंतर हे सर भेटल्यानंतर नाही त्यांच्याकडनं आम्ही मार्गदर्शन घेऊन आम्ही स्वतः परत आणि ह्यामध्ये रामा ॲग्रोटेकचे किती वर्षाची झाड आहेत? झाडे ही आहे ते म्हणजे आता 23वा महिना आहे चालू. 23वा महिना. 23वा महिन्यात किती भार घेतलेत तुम्ही? पहिला एक भार घेऊन आता दुसरा भार घेतलेला आहे. पहिल्या भार मध्ये ना आताच्या पहिल्या तुम्हाला ह्या बागेची तुम्हाला पहिल्यांदा पार्श्वभूमी सांगतो की ह्याच्यामध्ये ना पहिल्यांदा जमिनीमध्ये वाटत होतं की बाबा हे डाळिंब ह्यात येईल का नाही असं वाटत होतं. तरी सर आम्ही ह्यामध्ये हे केलं. हे जर बघितलं तर पूर्ण वाळवाट जमीन आहे. माती ह्यात म्हणजे 2 फुटा खाली सगळी वाळवाट जमीन आहे. आणि ह्या वाळवाट जमीनमध्ये डाळिंब येईल का नाही असं एक मनामध्ये खंत होती. पण तो रामा ॲग्रोटेकनं हे करून दाखवलं आणि डाळिंब चांगलं पिकलेलं आहे. तर हे पहिल्यांदा 10व्या महिन्यात फळ धरलं होतं. म्हणजे लागण केल्यापासून 10व्या महिन्यात फळ धरून परत 10व्या महिन्यात 16व्या महिन्यात फळ घालवलं. मग एक 4 महिने रेस्ट पिरियड दिला होता याला. 4 महिने रेस्ट पिरियड देऊन परत मग 20व्या महिन्यात धरले. आणि आताचा प्लॉट हा 3 महिने झाला आता हे धरून प्लॉट. 3 महिन्यामध्ये आता हे प्लॉट तुम्ही आता बघताय कसं काय स्टेज मध्ये काय आहे. पहिल्यांदा मी ह्याला ज्ञानशक्तीचा डोस दिला होता. ज्ञानशक्तीने मायक्रोन्यूटन दिलं होतं. त्यानंतर मी बायोसमृद्धीचा डोस दिला. बायोसमृद्धी परत मी डाळिंब स्पेशल हे डाळिंब स्पेशलचा ह्याला डोस दिला. आणि त्यानंतर मग साईजला कळीला आपल्याला सेटिंगला चांगला रिझल्ट मिळाला. आणि आता जे बघताय प्लॉट आता 3 महिने झालेले आहेत. ह्या प्लॉटला 3 महिने होऊन ह्याचे तुम्ही साईज आणि सेटिंग ह्याला 100+ सेटिंग आहे तुम्ही बघू शकताय. आणि तुम्ही थिनिंग किती वेळा केलं ह्याचं? थिनिंग आम्ही साहेब ह्याला एकदा काढून घेतले तरी सर आणि एकदा काढून घ्यायला लागेल असं वाटायला. कारण साईजला जर एकसारखी समान साईज पाहिजे असेल तर सेटिंग हे कमी केलंच पाहिजे. बरं, सुरुवातीपासून तुम्ही स्प्रेचं नियोजन कसं केलं? सुरुवातीपासून मी ह्याला निमकरणचा 15 दिवसातून हात माझा आहेच. निमकरण आणि भीमसेन कापूरचा हात देत होतो. परत मी कळीसाठी नाही ह्याला रामा मॅजिक आणि रामा गोल्ड ह्याचा स्प्रे केला. आणि परत मी साईज साठी म्हणून आता साईजरचा स्प्रे केलेला आहे. आणि हे निमकरणचा मी 15 दिवसातनं आठवड्यातनं एखादी हात हे घेतोय. हे जे बघताय तुम्ही हे रूट मॅजिक हे पांढऱ्या मुळींची जादू ह्याची कमालच आहे. कारण ह्या रूट मॅजिकनं एवढी मुळी प्रचंड वाढत्या की तुम्ही बघितलं तर आता तुम्हाला मुळीचं जर दाखवलं तर मुळी आहे ना 1 नंबर आहे. आणि झाडाचा ग्रोथ बी चांगला वाढतोय. का तुम्हाला तुमची बाग बघून तुम्हाला काय वाटतं? 1 नंबर वाढतंय आणि फळ बी चांगला आहे. आणि 1 नंबर असल्यामुळं आम्हाला या औषधाचं समाधान आहे. ही तुमचं मी काळं पाणी द्यायला लागलो होतो तुम्हाला. तुमच्या काळ्या पाण्यावर तुम्हाला विश्वास होता का?
किष्णून काय आणलंय काळ पाणी तुम्ही मला सोडायला होता. होय तेव्हा आम्हाला काही विश्वास नव्हता, पण आता वापरल्यानंतर आम्हाला विश्वास एक नंबर वाटला. मग आता काळ्या पाण्यावर तुमचा विश्वास आहे का? होय. गेल्या 4 वर्ष गेल्या 4 वर्षापासून आम्ही हे औषध वापरतोय सर. पुढे घेऊ तुम्हाला काय वाटतं? ते रामायग्रोटेकचे प्रोडक्ट वापरून आमच्या रानाचं सोनं झालेलं आणि हे प्रोडक्ट जितके देखील प्रोडक्ट आम्ही गेले 4 वर्ष जे वापरतोय हा. त्या प्रोडक्ट मुळे आमच्या शेतामध्ये, आमच्या बागेमध्ये म्हणा, इतर पिकांमध्ये कोणतीही रोगराई आली नाही. तुम्ही समाधान आहात? समाधान. लाल सोनं बोला. तुम्हाला काय वाटतं? नाही, त्या वरल्यात लाल सोनं म्हणावे. म्हणजे निमकरण आणि हे भीमसेन कापूर गरम करून तुम्हाला निमकरण जो वापरलं तुम्ही बागेसाठी, हे तुम्हाला रिझल्ट कशा पद्धतीने मिळाला? निमकरण आणि भीमसेन कापूर गरम करून मी भाऊजींना देत होते आणि तुम्हाला रिझल्ट काय आला? डांबऱ्यात कोजवा ह्याच्यावरती रोग येत नाही म्हणजे ह्याचा रिझल्ट चांगला येतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की हा माझा घरचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉट मध्ये 100+ सेटिंग आहे. मी सेटिंग भरपूर होतं, कमी करून घेतले, म्हणजे गड्याकांडी कमी करून घेऊन तरी साईड अजून जर बघडलं तर तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये सेटिंग भरपूर दिसणार. कारण हाय सगळं माल लोड होतोय, ह्यातलं अजून सेटिंग कमी करायला लागतंय असं वाटतंय. आणि तुम्ही बघू शकताय हे जे सेटिंग आहे, ग्लेझिंग ह्याची चकाकी चांगली आहे. तर तुम्हाला मी अशी डाळिंबीची बाग पिकवायची असेल तर तुम्ही रामायग्रोटेकची प्रोडक्ट शेड्यूल प्रमाणे वापरून तुम्ही प्रतिनिधीशी संपर्क साधू शकताय. प्रतिनिधी नाव विष्णू कोंडामाळी, संत सावंतमाळी, संत सावंतमाळी एंटरप्राइजेस, विठुरायाची वाडी. शेतकरी मित्रांनो, कवठेमंकाळमधून कुठेही असल्यास तुम्ही गुरुदत्त एंटरप्राइजेस मध्ये संपर्क साधू शकता. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.